नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे पुणे जिल्ह्यातील। पुणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे आणि याच गावात 2012मध्ये एक छोटासा मुलगा रडत बसलेला होता। भीक मागायचा, मला पैसे द्या, मी 2 दिवसापासून जेवण केलेले नाही। खूप मेहनत करून भीक मागत होता, पण त्याला कोणीही आजपर्यंत भीक दिलेली नव्हती। रडत बसलेला होता फुटपाथवरती। त्या ठिकाणी महिपाल नावाचा एक व्यक्ती येतो आणि त्या मुलाला म्हणतो की काय झालं बाळा, तू का भीक मागतो? तुझे आईवडील कुठे आहेत? तो लहानसा मुलगा अनिकेत त्याला म्हणतो की माझी आई तर एका प्रियकरासोबत पळून गेली आणि वडील दारू पिऊन अगोदरच मरण पावले आहे, अशी त्याची अवस्था होती। त्यामुळेच मी भीक मागतोय। हा महिपाल त्याला म्हणाला, मग काम करायचं ना, तू असं का करतोस? तर तो मुलगा म्हणाला, मला काम कोण देणार माझ्यासारख्या 14 वर्षाच्या मुलाला? ज्यावेळेस अनिकेत असं म्हणतो तेव्हा महिपालच्या डोक्यात विचार येतो की मी पण ट्रक चालवतोय। जर माझ्यासोबत हा आला तर माझ्यासोबत काम करेल, राहील, माझ्यासोबत त्याला थोडेफार पैसे पण मिळतील आणि त्याचं आयुष्य देखील सुधरून जाईल। त्यामुळे महिपालने त्याला घरी घेऊन गेला। त्याची बायको होती। त्याचंही म्हणजे महिपालचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। त्याची बायको म्हणते की कोणाला घेऊन आला आणि हा कोण आहे? महिपाल म्हणतो की हा भीक मागत होता, त्याला आईवडील कोणी नाही, तो भीक मागत असताना मी त्याला घेऊन आलो। मला देखील कामाची गरज होती, माझ्यासोबत गाडी चालवायला मदत करेल आणि पुढे चालून याचेही आयुष्य सुधरेल, म्हणून मी याला घेऊन आलो। तर त्याची बायको म्हणते की हा मग ह्या कुठे राहणार? महिपाल म्हणतो की हा आपल्यासोबतच राहणार, आता जे काही आहे ते आपल्यासोबतच काम करेल, राहील। असं म्हटल्यानंतर महिमा म्हणते की तसं कसं चालेल? आपल्याला तर आता 1 वर्षापूर्वी लहान मुलगा झाला आहे आणि हे अजून कुणाचं मूल आणलं? महिपाल महिमाला म्हणतो की हे बघ, तुलाही मदत होईल कामाला, मलाही मदत करेल, तुला घरामध्ये मदत केली म्हणजे तुलाही चांगलं वाटेल। असं म्हटल्यानंतर महिमा म्हणते ठीक आहे, चालेल, ठेवून घ्या। आता हा महिपाल हळूहळू मेहनत करत होता। दिवसेदिवस तो ट्रक ड्रायव्हर की सोडून आता ट्रकचा मालक बनलेला होता। हळूहळू अनिकेत पण त्याला मदत करायचा। अनिकेतवरती महिपालचा चांगलाच विश्वास बसलेला होता। अनिकेत खूप मेहनत करून त्याचा विश्वास जिंकल्यानंतर आता त्याच्या गाड्या वगैरे सांभाळायला लागला होता। त्याच्यासोबत गाडीवरती कामाला जायचा आणि जो काही पैशाचा हिशोब आहे तो अनिकेतच बघायचा। महिपालने खूप मेहनतीने दिवस रात्र मेहनत करून ड्रायव्हर की सोडून गाडी घेतली आणि गाडी घेऊन त्याच्याकडे आता 4 ते 5 ट्रक आपल्या दारात उभ्या केल्या होत्या। दारात त्याची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी चालू केली होती। महिपालला आता एवढा पण टाईम नव्हता की तो आता घरी येईल आणि जेवण करेल आणि मग ट्रककडे जाईल। कायम ऑफिसमध्ये असायचा, कधी कधी घरी यायचा, कारण त्याला माहिती होतं हा अनिकेत जो आहे त्याला मुलासारखं सांभाळलं आहे, त्यामुळे हा त्याच्या घरावरती लक्ष देतच आहे, त्याच्या बायकोला जे काही हवं नको ते बघतच आहे। महिपालला छोटा मुलगा होता, त्याचं नाव समीर होतं। ज्या वेळेला अनिकेत आला होता त्यावेळेला 1 वर्षाचा होता समीर, आता त्याचं वय 17 वर्षाचं झालं होतं। समीर आता कॉलेजला जायला लागला होता, तो 11वीला शिकत होता। समीरला हा अनिकेत छोटे मालक म्हणायचा, कधीही त्याने नावाने हाक मारली नाही, छोटे मालकच म्हणायचा। या दोघांमध्ये चांगली मैत्री होती। आता हे बघून महिपाललाही भारी वाटायचं आणि त्याची बायको महिमाला देखील भारी वाटायचं। चला, दोघांमध्ये चांगली मैत्री आहेत आणि पुढे चालून दोघेही काहीतरी काम करतील। जी महिमा होती ती महिपालची बायको आता पूर्णपणे निवांत झाली होती। हा महिपाल जो होता कष्ट करायचा, पैसे कमवायचा, घरदार वगैरे चांगलं बांधलं होतं। महिपालला आता पैशाचं टेन्शन नव्हतं, घरात भरपूर पैसा यायचा। मुलाचं देखील टेन्शन नव्हतं, कारण त्याला एकच मुलगा होता, तो पण आता मोठा झाला होता, 17 वर्षाचा। आणि जो काही घरकाम आहे हा अनिकेत करू लागायचा, त्यामुळे आता महिमा पूर्णपणे फ्री झालेली होती। आता जी ही महिला होती, आपण असं म्हणू शकतो की तिने आत्ताच जवानीमध्ये पाय ठेवला होता, ती पूर्णपणे उतावळी झालेली होती। महिपाल कधी घरी आला तर त्याच्यासोबत शरीरसंबंध करायला बघायची, पण महिपाल आता कष्टामुळे उतरतं वय होतं, त्याच्या कष्टामुळे, स्ट्रेसमुळे तो तिच्यासोबत शरीरसंबंध करू शकत नव्हता। कधी तिच्यासोबत शरीरसंबंध करायचा तर कधी नाही। आता ही गोष्ट महिमाला खटकत होती। महिमाला अजून काहीतरी पाहिजे होतं। ती आता हळूहळू या अनिकेतवरती लक्ष द्यायला चालू केलं होतं। तिने मनात विचार केला, हा तर माझा मुलगा नाहीच आहे, असं कोणाचाही मुलगा, आपल्याला काय करायचं आहे, आपली गरज भागली म्हणजे बाद झालं। तिने अनिकेतवरती अशी नजर टाकायला चालू केली की तिच्या जाळ्यात फसावा आणि तिच्यासोबत शरीरसंबंध करावेत। अनिकेत दिसलं की त्याच्यासमोर ती पदर पाडत असे आणि खाली वाकत असे।
आणि जाणून बुजून ती तिचं पूर्ण अर्धछाती त्याला दाखवत होती. यासोबत त्याच्याशी मनमोकळेपणाने ती गप्पा मारणे. तुला गर्लफ्रेंड आहे का, असं ती त्याला विचारत असे. तू जेव्हा ट्रकवर जाते तेव्हा ट्रकवरच्या बायाशी तू काही करत नाही का, असं ती बोलायची. त्यामुळे अनिकेतला तिचं वागणं जरा विचित्र आणि वेगळं वाटायला लागलं. कारण तिचं वागणं अचानकच बदललेलं होतं. अनिकेतला काही समजत नव्हते. अनिकेत दुर्लक्ष करायचा, म्हणायचा जाऊ द्या, झालं असेल वयानुसार. त्याने तिच्याकडे फारसं लक्ष दिले नाही. तो विचार करायचा की लहानपणापासून यांनी सांभाळलं, यांनीच मला आश्रय दिला आहे आणि यांच्याशीच मी असा का वागू. पण ही जी महिमा होती, तिनं म्हटलं की याला जर फसवलं, आणि दिसायला पण फारच सुंदर आहे आणि भारी देखील आहे, घरातल्या घरात आपण काहीही करू शकतो, कोणालाही कळणार नाही, म्हणून तिने काही प्रयत्न सोडला नाही. 24-25 वर्षाचा मुलगा किती दिवस कंट्रोल करणार. एक दिवस जवानबाई आपल्याला समोरून ऑफर देते म्हटल्यानंतर त्यालाही आता हळूहळू कंट्रोल होईना. एक दिवस जे नको व्हायला पाहिजे होतं तेच घडलं. त्यांचा मुलगा समीर हा बाहेर गेलेला होता आणि हा महिपाल तर नेहमीच बाहेर असायचा. किचनमध्ये हे दोघं काम करत होते. अचानक या अनिकेतला काय झालं काय माहिती. अनिकेत महिमाजवळ गेला आणि तिच्या मानेवरून तोंड फिरवायला लागला आणि तिची किस घेतली. तिची साडी वर केली. त्या ठिकाणी त्याने शरीर संबंध केले. किचनच्या कट्ट्यावर ठेवून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यावेळेला अनिकेतची पहिली वेळ होती, त्यामुळे त्याने या महिमाला चांगल्या पद्धतीने रगडून काढले. आता जे महिमाला पाहिजे होतं ते तिनं मिळवलंच होतं. ही महिमा आता अनिकेतला म्हणते की आपण आता हे आपलं नातं पुढेही चालू ठेवू. तुला कधी काही अडचण आली तर मी आहे, बिनधास्तपणे कोणालाही सामोरे जायला तयार आहे. अनिकेतला तर आता काही भीती नव्हती. ज्या वेळेला त्याची प्रेमिका त्याच्यासोबत आहे म्हटल्यानंतर त्याला आता कशाचीच भीती राहिली नव्हती. यांच्या प्रेम संबंधाला 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला, 2 वर्ष. आता अनिकेत होता तो आता ढिला पडायला लागला होता. वारंवार हिच्यासोबत दिवसातून 2 ते 3 वेळा शरीर संबंध बनवून त्यामुळे हा पण ढिला पडायला लागला होता. त्यामुळे महिमा आता दिवसेंदिवस नाराज राहायला लागली होती. त्यावेळी तिचा नवरा महिपाल याच्या लक्षात आलं आणि त्यालाही या दोघांची गोष्ट माहिती होती. मात्र तो म्हणायचा की जाऊ द्या, घरातली गोष्ट घरात राहिली पाहिजे. मी जर तिला काही म्हणालो तर पूर्ण समाजामध्ये आपली बदनामी करेल. एवढं मोठं आपलं नाव आहे, सगळं मातीत जाईल. त्यामुळे तो गप्प बसला होता. ज्या वेळेला बायको नाराज राहिली त्यावेळेस हा महिपाल तिला म्हणतो की काय झालं, अनिकेत आता बरोबर करत नाही का, अनिकेत टायमिंग तुला देत नाही का. नवऱ्याने असं म्हटल्यानंतर महिमाचे डोळे चमकतात. हे काय म्हणताय तुम्ही. हो म्हणाला, मला माहिती आहे तुमचं सगळं, तुमचं 2 वर्षापासून चालू आहे, मी बघतोय, पण मी काहीही म्हटलं नाही. त्याच दिवशी महिपालने त्याच्या बायकोला रूममध्ये बोलावलं शरीर संबंध करण्यासाठी. त्यावेळी रूममध्ये गेल्यानंतर म्हणाला नाराज होऊ नको, अनिकेतला फोन कर, रूममध्ये बोलव. अनिकेतला थोडं वेगळं वाटलं की महिपाल घरी रूममध्ये आहे आणि मला कशाला बोलावते. त्यावेळेला अनिकेत दबकत रूममध्ये गेला. पण महिपालसमोर त्याची रूममध्ये जायची हिंमत होत नव्हती आणि ही महिमा पूर्णपणे नग्न अवस्थेत बसलेली होती. अनिकेत आता गेल्याबरोबर रूम लॉक करू लागला होता. रूम लॉक केल्यावर महिपाल अनिकेतला म्हणाला चल मी पुढून करतो, तू मागून कर. मालकाचे हे बोलणे ऐकून तो शॉक झाला. लगेचच महिपाल म्हणाला काय बघतोय, तुला कर म्हटलं ना, आता हिची जी आग आहे ते आपल्या दोघांनाही मिळून भागवावी लागणार आहे. असं म्हटल्यानंतर दोघांनीही तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले आणि महिमा आता पूर्णपणे खुश झाली होती. या तिघांचे असे संबंध 8-10 दिवस चालले. या महिपाल आणि महिमाचा मुलगा जो समीर होता ट्रिपला गेलेला होता. आता समीर ट्रिपवरून घरी आला होता. पण या तिघांच्या लक्षात आलं नव्हतं की समीर घरी आलेला आहे. ज्या वेळेला हे तिघेही शरीर संबंध करत होते त्यावेळेला समीर घरी आलेला होता आणि तो बाजूच्या रूममध्ये बसलेला होता आणि आरामात आपला मोबाईल बघत बसलेला होता. बघतो तर काय, त्यांच्या रूममधून यांचा रूमचा दरवाजा दिसत होता. या महिमाच्या रूममधून आधी अनिकेत बाहेर निघतो, त्यानंतर महिमा बाहेर निघते आणि महिपाल बाहेर निघतो. त्याला काही समजत नव्हतं. त्याला वाटलं जाऊ द्या, काहीतरी यांना काम असेल. मात्र हे सारखं रिपीट व्हायला लागलं. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा विषय असा वेगळाच आहे, तिघेही मिळून तोंड काळं करता आहेत. त्यावेळेला त्याला खूप राग आला आणि खूपच जास्त राग आला. एवढे दिवस आमच्या घरामध्ये राहून आमच्याच आईसोबत असं करतोय, म्हणून या अनिकेतवरती त्याचं डोकं फिरलं. त्याने विचार केला की आपल्याला बंदोबस्त करावाच लागेल. 27 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. हा समीर जो होता कॉलेजला गेलेला होता आणि महिपाल बाहेर गेलेला होता आणि त्याची बायको महिमा किचनमध्ये स्वयंपाक करत होती. ट्रकचं भाडं घेऊन हा अनिकेत घरी आला होता.
तेव्हा घरी कोणी नव्हतं. तो सरळ गेला किचनमध्ये आणि नेहमीप्रमाणे तिच्यासोबत शरीरसंबंध बनवायला सुरुवात केली. दुपारी 1 वाजता समीरचं कॉलेज सुटल्यानंतर समीर घरी आला तेव्हा तो त्याच्या आईला शोधत होता. बघितलं तर काय किचनमध्ये यांचा कार्यक्रम चालू होतं. त्याच्या लक्षात आलं नाही की तिचा मुलगा आला आहे. हे दृश्य बघून तो रागाने त्याच्या रूममध्ये गेला आणि त्याने देशी कट्टा काढला. मोठी व्यावसायिक माणसं म्हटल्यावर त्यांच्याकडे त्याची लायसन्स होती आणि डायरेक्ट समीरने मागून त्याच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याच्या आईवर देखील महिमावर त्याने गोळी झाडली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो तेथेच 4-5 तास बसला. त्याने जेवण वगैरे केलं. त्याचे वडील देखील आले. महिपाल आपल्या बायकोला शोधत होता. म्हणाला, तुझी आई कुठे गेली? मुलाने म्हटले, आई वर गेली आहे. तो बायकोला बघण्यासाठी वर पायऱ्या चढत होता. पायऱ्या चढत असताना समीरने आपल्या वडिलावर देखील गोळी घातली. वडील रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. आता हा समीर सरळ पिस्तूल घेऊन पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना पिस्तूल देत म्हणाला, या पिस्तूलने मी 3 जणांना संपवलं आहे. घरी तिघांचेही मृतदेह पडलेले आहे. तुम्ही घरी जाऊन बघा. सुरुवातीला पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसेना. 17-18 वर्षाचा मुलगा असं म्हणतोय. पोलीस लगेच घटनास्थळी गेले तर तिघांचे मृतदेह पडलेले होते. पोलिसांनी तिघांचाही मृतदेहाचा पंचनामा केला आणि PM साठी पाठवण्यात आले आणि समीरवरती खुनाचा गुन्हा दाखल केला. आता समीरला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. त्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली तेव्हा संपूर्ण स्टोरी सांगितली. हे संपूर्ण घटना ऐकल्यानंतर पोलीस देखील भावूक झाले, पण तेही काही करू शकत नव्हते. काही लोकांचं म्हणणं होतं याने जे केले ते बरोबर केलं. काही लोक म्हणायचे की कायदा हातात घ्यायला नको होता. या महिलेच्या अनैतिक संबंधामुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.